सुना है कि भूत भी उसकी सुनते हैं। आणि त्या ठिकाणी कोण जाएगा वहां मरने, त्या ठिकाणी एक आवाज, एवढ्या आवाजांमधून आवाज आला, मैं जाऊंगा और शिवा को पकड के लाऊंगा। सर्वांच्या नजरा तिकडे गेल्या, पाहिलं तर भला मोठा 7 फुटाचा जणू की कलियुगातला राक्षसच जप 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 त्या ठिकाणी चालत आला आणि विडा हातामध्ये उचलला आणि त्या ठिकाणी हसायला लागला। विडा उचलला आणि सांगतो, म्हणले मैं जाऊंगा और उस काफिर को पकड़ के लाऊंगा, बड़ी बेगम आप चिंता मत करो। त्या ठिकाणी सर्वांना चिंता पडली की आता कसं होईल राजाचं, या वादळापासून कोण वाचवेल राजाला। आणि तो निघाला आता आपल्या हिंदूंच्या मंदिरांवर त्या ठिकाणी वार करण्यासाठी निघाला। आणि हिंदूंचा आस्थेचा विषय म्हणजे मंदिर, आणि त्याने आधी भवानी मातेचं मंदिरात गेला आणि भवानी मातेची मूर्ती त्या ठिकाणी भंगवली। एवढंच नाही तर पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराची सुद्धा हानी केली। राजांना हे बघवत नव्हतं, पण राजे योग्य वेळेची वाट त्या ठिकाणी पाहत होते आणि ती योग्य वेळ आली। खानाचं त्या ठिकाणी राजांना पत्र आलं, शिवा आप हमारी शरण में आ जाओ और मैं हमारे सब सारे गढ़ किल्ले वापस कर दो। राजांनी उत्तर पाठवलं, खान साहब आप हमारे पिता के उम्र के हो, हम आपसे डरते हैं। एक काम कीजिए, आप प्रतापगढ़ के पास आ जाइए, हम आपको आपके सारे गढ़ किल्ले वापस कर देंगे। आणि त्या ठिकाणी खानाने होकार दिला आणि त्या ठिकाणी खान आला। प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण। शिवाजी महाराजांच्या करमतेचे, शिवाजी महाराजांच्या करमतेचे, करायला काय कल्पना युक्तीची रडी, कराल काय कल्पना युक्तीची रडी, कराल काय कल्पना युक्तीची रडी। खान त्या ठिकाणी येऊन पोचला, प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन पोचला। सर्व जनता त्या ठिकाणी चिंतेत पडली की आता कसं होईल राजाचं। आणि इकडे राजे देखील चिंतेत पडले आणि राजे आऊसाहेबांकडे गेले, म्हणले आऊसाहेब आता आम्ही काय करावं। आऊसाहेब सांगतात, म्हणले राजा चिंता करू नका, तुमचं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही संभाजी राजांना तुमच्या गादीवर बसवू आणि सर्व राज्यकारभार त्या ठिकाणी चालवू। अशा वाघिणीचा तो छावा, हे आशा वाघिणीचा तो छावा, गणी महाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा, भेटीचा धरला सांगावा, भेटीचा धरला सांगावा, भेटीचा धरला सांगावा। जिजाऊ आऊसाहेब म्हणजे साक्षात वाघीणच। राजांच्या वेळेस जिजाऊ आऊसाहेब गर्भवती राहिल्या आणि त्यांना 7व्या महिन्याला त्या ठिकाणी डोहाळे लागले। डोहाळे कशाचे होते? मुलतानच्या मातीचे होते का? नाही, कारण मुलतानची माती जर खाल्ली तर सुलतानच जन्माला येईल। डोहाळे होते, डोहाळे असे होते, आणा दांडपट्टा आणा, मला घोड्यावर बसवा, घोड्याची सवारी करायची आहे आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्याची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे। आऊसाहेब बसल्या घोड्यावर, अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला, जिजाबाई चालल्या स्वराज्याला, जिजाबाई चालल्या स्वराज्याला, जिजाबाई चालल्या स्वराज्याला। आणि अशा वाघिणीच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता राजे त्या ठिकाणी हळूहळू मोठे होऊ लागले, ते मित्र जमवू लागले। मित्र काही एका जातीचे नव्हते, 18 प्रगट जातीचे मित्र होते आणि ते मोठे झाले आणि सर्व मित्र घेऊन राजे त्या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या पिंडीवर त्यांनी रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली, स्वराज्याचे भांग तोरण, स्वराज्याचे भांग तोरण, स्वराज्याचे भांग तोरण, स्वराज्याचे भांग तोरण, संधी साधून कोणना किल्ला घ्यावता जर, तोरणा किल्ला घ्यावता जर, अष्टमी मूर्त देवदान, शिवाजी बदले रायरेश्वरात जी, शिवाजी बदले रायरेश्वरात जी, शिवाजी बदले रायरेश्वरात
असे अनेक किल्ले जिंकले राजांनी, अनेक किल्ले जिंकत इथपर्यंत आले आणि आता संकट मोठं होतं. सर्व जनता घाबरत होती की आता कसं होईल आमच्या राजाचं. पण राजा घाबरत नव्हता, कारण वाघ होता आमचा राजा. राजा घाबरला नाही. राजाने प्रतापगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी शामियाना उभारला आणि खान त्या ठिकाणी येऊन पोचला. भेटीची वेळ ठरली. दोघांबरोबर 2-2 अंगरक्षक त्या ठिकाणी होते. राजांबरोबर जीवा महाल आणि गंगाधर पंत होते आणि खानासोबत सय्यद बंडा आणि भास्कर पंत होते. या ठिकाणी तयारी चालली होती. राजांनी डोक्यामध्ये जिरेटोप घातला, अंगामध्ये चिलखत घातलं, हातामध्ये वाघ नख घातली आणि एका हातामध्ये बिछवा घेतला आणि राजे निघाले खानाच्या भेटीला. त्या ठिकाणी दरबारापर्यंत आले आणि त्या ठिकाणी सय्यद बंडा उभा दिसल्यावर राजांनी सय्यद बंडाला बाजूला करायला सांगितलं आणि राजे खानाजवळ पोहोचले. खान त्या ठिकाणी उठून उभा राहिला. खानाने हळूहळू राजांची मान दाबायला सुरुवात केली. मान दाबून चिलखत फाडायला सुरुवात झाली आणि राजांना त्या ठिकाणी लक्षात आलं की खानाने आपल्या सोबत दगा केलाय. म्हणून राजांनी एका क्षणाचा विलंब न करता आपल्या हातामध्ये असणारी वाघनख घेतली आणि खानाच्या पोटामध्ये घातली. खान त्या ठिकाणी ओरडू लागला, दगा दगा, काफिरोने दगा किया. राजांनी सर्व आतड्या खानाच्या पोटातल्या बाहेर काढल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी सय्यद बंडा राजांवर वार करण्यासाठी पुढे सरसावला. इकडे जीवा महालाचं लक्ष गेलं. एका दांडपट्ट्याच्या वारामध्ये त्या ठिकाणी सय्यद बंडाचा खात्मा त्या ठिकाणी केला आणि तेव्हापासून मन तयार झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा.